नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुंबई विरुद्ध लखनौ सामन्यावर बेटिंग. कोल्हापुरात नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक. पोलिसांची लॉजवर धाड. IPL मध्ये सोमवारी रात्री रंगलेल्या मुंबई विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ विकासवाडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मुरगुडच्या नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी बेटिंग अड्डा मालक अजित बाळासाहेब कोरवी वय 29 राहणार कोरवी गल्ली इचलकरंजी, एजंट जॉन्सन जेरून फर्नांडिस वय 34 मुरगुड तालुका कागल, फारुख नजीर मुलानी वय 38 रेंदाळ तालुका हातकणंगले व जितेंद्र आप्पासाहेब घोडके वय 50 चिकोडी बेळगाव यांना अटक केली आहे. या सर्व संशयितांकडून रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की IPL मधील सामन्यांवर बेटिंग घेतली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक निरीक्षक सागर वाघ व त्यांचे पथक सोमवारी रात्री कारवाईसाठी पाठवलं होतं. पथकाने लक्ष्मी टेकडी जवळ विकासवाडी येथील हॉटेलवर छापा टाकला. तेथे संशयित अजित कोरवी मोबाईल ॲपवरून बेटिंग घेत होता. संशयित फर्नांडिस मुरगुडच्या नगरसेविकेचा मुलगा आहे. तो सोमवारी दुपारी झालेल्या शांतता समिती बैठकीला हजर होता. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट घालून वावरणारा जॉन्सन रात्री बेटिंग अड्ड्यावर सापडल्याची मुरगुडमध्ये जोरदार चर्चा होती. संशयित फर्नांडिस बेटिंगसाठी ग्राहक आणत होता. हॉटेलवर बेटिंगसाठी आलेल्या फारुख व जितेंद्र घोडके यालाही ताब्यात घेण्यात आलंय. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.